अमित हेच अपेक्षित होतं, कारण ज्या पद्धतीचं महाराष्ट्रावर अभूतपूर्व असं संकट ओढवलेलं आहे, या संकटाच्या काळात राज्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधी मंत्र्यांनी बांधावर येणं गरजेचं होतं, कारण अभूतपूर्व असं हे संकट आहे महाराष्ट्रावरचं। आणि या महाराष्ट्रावरच्या अभूतपूर्व संकटामध्ये, पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याच्यासाठी पहिल्यांदा चकचकीत स्टुडिओ सोडून न्यूज 18 लोकमत सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बांधावरती पोहोचलं। अस्वस्थता बांधावरची काय आहे, बांधावरची वेदना काय आहे, हे आपण महाराष्ट्र आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आपणच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे अश्रू हे सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवले आणि आज आपण ही दृश्य दाखवतोय, ज्या महापुरामध्ये इथल्या शेतकऱ्यांचे आयुष्य भविष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। हा सीना नदीचा महापूर आहे, ज्या सीना नदीच्या खरं तर दुष्काळामुळे ही कोरडी ठाक पडलेली सीना नदी आपण अनेक वर्ष दाखवली, पण दुष्काळानं ज्या नदीचं चित्र आतापर्यंत दिसायचं, त्या नदीला आलेला हा महापूर आज शेतकऱ्यांची सगळी शेती, अनेक संसार उद्ध्वस्त करणारा हा महापूर ठरला। आणि आता आपण एका ट्रॅक्टरवरती आहोत, आपण दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना, साधारण 5 किलोमीटर पर्यंत आता हे पात्र झालेलं आहे नदीचं। याचा अर्थ नदीच्या मूळ पात्रापासून 2 ते 3 किलोमीटर डाव्या बाजूला, 2 ते 3 किलोमीटर उजव्या बाजूला अशा प्रकारे हे पाणी वाहत आहे। खरं तर मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या माणसांना समुद्र माहीत नसतो, पण आज या निसर्गाचं रौद्ररूप पाहिल्यानंतर समुद्र काय असतो हे इथं बसून बघावं, अशा प्रकारची परिस्थिती या नदीनं समुद्राचं रूप धारण केलेलं आहे। हे जे उंच झाडं दिसत आहेत, इथं घरं आहेत, या सगळ्या पाण्याखाली शेती आहे, या पाण्याखाली शेतकऱ्यांची स्वप्न आहेत। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणी दिसतंय आणि या पाण्याचा जो प्रचंड मोठा प्रवाह आहे तो पलीकडे दिसतोय, तो लातूर एक्सप्रेस जी रेल्वे आहे, तो रेल्वेचा ब्रिज आहे आणि या रेल्वेच्या ब्रिजला इतिहासात पहिल्यांदा पाणी लागलेलं आहे। म्हणजे धोक्याच्या पातळीच्याही पलीकडे आता पाणी या सीना नदीतून वाहायला लागलेलं आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती, हे बघा, हे झाड आहे आपल्या याचं, नारळाचं झाड आहे। नारळाच्या झाडाची उंची किती असते, तर आता नारळाच्या झाडाला हाताने नारळ काढता यावेत एवढ्या उंचीपर्यंत पाणी आलेलं आहे। म्हणजे या पाण्याची खोली किती असू शकते याचा अंदाज आपल्याला नक्की निश्चितपणे येऊ शकेल। दुसऱ्या बाजूला ही पूर्ण ऊस शेती जी दिसते आपल्याला, ऊसाचे फक्त वरचे टोक दिसत आहेत आणि त्या खाली पूर्ण ऊसाची शेती गेलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मातीचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत पत्रकार आहेत जे या सगळ्या स्थानिक महापुराचं कव्हरेज करतायत। काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, हजारो लोकांच्या मोटारी, ट्रान्सफॉर्मर, पाईप, माती, जमीन सगळं काही वाहून गेलंय। हा महापूर अभूतपूर्व आहे, इतिहासात कधी घडलं नाही ते आता घडलं असं सांगितलं जात आहे। फक्त जमीन, मोटारी आणि ट्रान्सफॉर्मर वाहून गेले नाहीत सर, तर शेतकऱ्यांची उभी स्वप्न वाहून गेलेत। शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिलं होतं यावर्षी माझा 50 टन ऊस जाईल, 70 टन, 100 टन ऊस जाईल, पण त्या ऊसाच्या मुळ्यासह ऊसाचा गोडवा सुद्धा वाहून गेलेला आहे। तुम्ही बघताय पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याला जाणारा हा प्रमुख महामार्ग आहे आणि त्याच्यावरचा ज्या आपण पुलावरनं जातोय तो पूल हा ब्रिटिशकालीन आहे आणि ब्रिटिशकालीन पुलाला सगळ्यात पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी लागलेलं आहे। आपण बघतोय आपल्या मोबाईलच्या फोटोमध्ये सुद्धा हे पाणी बसणार नाही, लेन्सच्या पलीकडचं आहे, लेन्सच्या पलीकडचं आहे। आणि मला वाटतं सरकारनं सरकारची लेन्स उघडली पाहिजे आणि सरकारनं, प्रशासनानं लेन्स उघडून हे कव्हरेज जे तुम्ही दाखवताय ते सरकारनं सुद्धा पाहायला पाहिजे। आणि आता आपण त्या नदीचा जो प्रवाह आहे, प्रचंड मोठा प्रवाह, अक्षरशः भीती वाटावी, काळजाचा ठोका चुकावा अशा प्रकारचा हा प्रचंड मोठा पाण्याचा लोंढा प्रवाह, महापूर या सीना नदी पात्रामध्ये आपण बघतोय। आता आपण कुरुडवाडी आणि बार्शी या ब्रिजवरून प्रवास करतोय आणि ब्रिज क्रॉस करत असताना आपण सातत्यानं जेव्हापासून लाईव्ह करतोय तेव्हापासून चालतोय, म्हणजे ट्रॅक्टरमध्ये, आणि हा प्रवाह किती मोठा झालेला, पात्र नदीचं किती मोठं झालेलं आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। म्हणजे 5-5 किलोमीटर जर नदीचं पात्र पसरलेलं असेल, म्हणजे पाण्यानं आपली सीमा ओलांडून या सीनेच्या पाण्यानं जे
अभूतपूर्व असं संकट इथल्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण केलेलं आहे, शेतीमध्ये निर्माण केलेलं आहे, त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। आणि एका बाजूला हा प्रचंड मोठा पूर, तर दुसऱ्या बाजूला बघा हा वरून येणारा लोंढा आहे पाण्याचा, आणि या पाण्याच्या लोंढ्यासोबत सगळ्या गंजी, सोयाबीनच्या गंजी असतील, पिकं असतील, सगळं वाहून येतंय। आणि पुन्हा एकदा मी ते सांगेन की समुद्राची आठवण मराठवाड्यातल्या माणसाला करणारं हे चित्र आहे। जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पाणी आणि भीषण असं रौद्ररूप धारण केलेली ही नदी आपल्याला दिसते। या लोंढ्याची भीती वाटावी असं हे सगळं चित्र आहे। आणि या नदीनं आता त्यांचं जे पात्र आहे ते सोडून 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत चा सगळं आपल्या कवेत घेतलेलं आहे। अनेक गावं पाण्यानं वेढलेली आहेत आणि या गावांमधून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। अशी अनेक गावं आहेत जिथं ना प्रशासन पोहोचलंय, जिथं ना पत्रकार पोहोचू शकलेत, ना आणखी कोणी पोहोचू शकलेलं आहे, तिथं हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या रात्री रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं? रात्री एनडीआरएफची टीम आली होती, जी परांडा तालुक्यामधून जे सीना नदीमध्ये पाणी येतंय कोळेगाव धरणाचं, त्याच्यामधून 1,70,000 क्युसेक या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं गेलं होतं। पुण्यावरनं एनडीआरएफची टीम आल्यानंतर त्यांना जायला रस्ता बंद होता, कारण कुर्वाडी ते परांडा भूम मार्ग बंद आहे। कुर्वाडीहून मराठवाड्याला जाणारा फक्त एकमेव रस्ता चालू आहे, हा कुर्वाडी बार्शी रोड। सध्या माढा तालुक्यातली दारफळ गाव असेल, जामगाव असेल, वडशिंगे असेल किंवा दारफळ, त्याच्यानंतर तांदुळवाडी, रिधोरे आणि नंतर वरती लव्हे, परांडा तालुक्यामधील नालगाव आहे, शिराळा आहे, माढा तालुक्यातल्या हद्दीमध्ये गाव असलेलं शिंगेवाडी आहे, बेटरगाव आहे, मुंगशी आहे, ही गावं सध्या सगळी पाण्यामध्ये आहेत। अनेक लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु ज्यावेळेस लोकांपर्यंत प्रशासन जातं त्यावेळेला प्रशासनाला देखील मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय। बोटी कमी पडतायत, प्रशासनाला मदत तोकडी पडते तिथं पुरवण्यासाठी निश्चितपणे। आणि ही सगळी भयावह परिस्थिती महाराष्ट्राला कळावी, महाराष्ट्रापर्यंत जावी आणि इथल्या सरकारला सुद्धा दिसावी। कारण मी तर असं म्हणेन की आता या क्षणाला जर आकाशामध्ये ड्रोन उडवला तर ड्रोन सुद्धा धाय मोकलून रडेल, अशा प्रकारची भीषण विदारक अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या या सीनेच्या काठावरती सगळीकडे दिसते। या सीनेचे अश्रू शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहेत। पुढची अनेक वर्ष या सगळ्या परिस्थितीतलं या दुःखाचं निराकरण करणं इतक्या सोपं नाहीये, शेतकऱ्याला उभं राहणं शक्य नाहीये। आज या शेतकऱ्याच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे 7व्या मजल्याकडे, त्या मंत्रालयाकडे आणि सरकारकडे, जिथून त्याला मदतीचा हात मिळेल। ज्या मातीवरती यायला खऱ्या अर्थानं आपल्याला मातीतलाच माणूस लागतो, एसी ऑफिसमध्ये बसून फक्त बाष्पळ बडबड न करता थेट शेतकरी करताना आज पहिल्यांदा एखाद्या संपादकाला, पत्रकाराला आम्हाला पाहिल्यानंतर जेवढा शेतकऱ्याच्या मुलाला आनंद झाला तेवढा आमचा 100 टन ऊस गेल्यानंतर सुद्धा आम्हाला आनंद होत नाही। पण आनंद एवढ्यासाठी झालाय सर की शेतकऱ्याची व्यथा मुंबईच्या वर्षा बंगल्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय। मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की एसीचं ऑफिस सोडून गावाकडच्या मातीत काय यावं वाटलं? त्याचं कारण एक आहे की आपल्या माणसांचं दुःख काय आहे हे आपल्याला माहीत आहे आणि कदाचित मीडियाच्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळत असेल की काय घडलंय मराठवाड्यात। आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी कळतं की आपल्या शेतात काय झालंय आणि मराठवाड्याशी संपर्क असल्यामुळे मराठवाड्यावर काय दुःख आणि संकट ओढवलंय याची पहिल्या दिवसातच कल्पना आली। कारण जे कधीच घडलं नव्हतं ते घडत होतं आणि त्यामुळेच ह्या संकटाची एक अंदाज आला होता की आता मराठवाडा अभूतपूर्व संकटातून जातोय। पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, विदर्भातले काही जिल्हे आहेत आणि याच्या आधी जे घडलं नाही ते जर आता घडलंय तर याचा अर्थ खूप मोठं संकट आलंय। पत्रकारिता करताना सर गेल्या 3 दिवसापासून बातमी करावी का लोकांना सहकार्य करावं हे सुचत नाही, पण तुमच्यासारखे पत्रकार ज्या वेळेला मातीवरती येतात, रिपोर्टिंग करतात, वरी सरकारला ते दाखवतात। सरकार अद्याप सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायला का कचरत आहे? केला पाहिजे, कारण आता परिस्थिती एवढी गंभीर आहे। आज शेतकऱ्यांना जर मदत केली नाही तर या महाराष्ट्रामधला शेतकरी इतक्या मोठ्या खाईमध्ये अडकेल कर्जबाजारीपणाच्या
जो पुन्हा कधी उठू शकणार नाही. मी कधीच आत्महत्येबद्दल बोलत नाही, पण जिवंत आहे ती माणसं सुद्धा आज मेल्यागत वावरतायत. तुम्ही मराठवाड्यातल्या, मी फिरतोय, कुठल्याही माणसाला बोला तुम्ही, त्या माणसाला बोलल्यानंतर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतंय. माणसं एवढी हतबल झाली आहेत. मी काल बडे मुद्दे करताना एका शेतकऱ्यानं कार्यक्रम चालू असताना जाऊन आमदाराच्या पायावर लोटांगण घातलं, आमदार साहेब आम्हाला वाचवा. एवढा हतबल इथला शेतकरी राजा जर झाला असेल, ह्या निसर्गानं एवढा क्रूर अत्याचार त्याच्यावरती केलाय. 5 महिने मराठवाड्यात पाऊस कोसळणं ही काही साधी गोष्ट नाहीये आणि मराठवाड्यानं खूप सोसलंय. ज्या पद्धतीने सर कोकणामध्ये ज्यावेळेला पूर परिस्थिती आली, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती आली, त्यावेळेला हाच मराठवाडा आणि हाच पश्चिम महाराष्ट्रातला मराठवाड्याची बाजू असलेला सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा ट्रकच्या ट्रक भरून मदत घेऊन सांगली, कोल्हापूरला जात होता. आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा असेल, याच्या पाठीशी सरकारसोबत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा उभा राहणार आहे का? निश्चितपणे महाराष्ट्राचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. संकटात जो कोणी असेल त्याच्यासाठी उभं राहील. मी तर म्हणेन की आज महाराष्ट्रासाठी केवळ इतर प्रदेशांनी नाही, मुंबई, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनं सुद्धा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मला असं वाटतं देशानं उभं राहिलं पाहिजे. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. ज्या वेळेला कोविड आलं, सगळ्या इंडस्ट्री जगातल्या बंद होत्या, अॅग्रो इंडस्ट्री फक्त चालू होती आणि या अॅग्रो इंडस्ट्रीमुळे भारताला अर्थव्यवस्थेमध्ये मोठं स्थान मिळालेलं आहे. आणि आज आपली अॅग्रो इंडस्ट्री कोलमडलेली आहे. निश्चित, आणि हा पोशिंदा जगला तरच सगळे जगणार आहे. आज जर कुणाला वाटत असेल की शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याचं हे संकट आहे, शेतकऱ्याचं हे संकटच नाहीये. शेतकऱ्याच्या मनगटात आणि त्याच्या मातीमध्ये एवढी धमक आहे की तो पुन्हा उभा राहू शकतो. पण आज जर उडीद गेला, सोयाबीन गेला, तर त्याचे भाव जर उद्या 500 रुपये किलो झाले तर हे संकट कुणावरचं आहे? हे संकट मध्यमवर्गीयांवरचं आहे, हे शहरातल्या लोकांचं संकट आहे. त्यामुळे त्या लोकांनी आमचं काही जात नाही असं म्हणायची आवश्यकता नाहीये. हे संकट मानवतेवरचं आहे. हे निसर्गानं उगारलेला आसूड आहे. हा निसर्गानं जरी आज शेतकऱ्यांवर संकट आणलेलं असेल तर भरडले सगळेजण जाणार. या ठिकाणी IBN लोकमतचे आपल्याबरोबर विलास बडे सर या ठिकाणी डायरेक्ट शेताच्या बांधावरती आले, नदीच्या पात्रावरती आले. आमदाराच्या अगोदर सुद्धा पत्रकार त्या ठिकाणी जातात, चालू परिस्थिती मुंबईच्या वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचवतात आणि मग आमदार आणि ही सगळ्यात सगळ्यांनी यायला पाहिजे. कारण हे आमदार खासदार काय हवेतून पडलेले नाहीये, सगळे शेतकऱ्याची लेकरं आहेत. आणि आज आपल्या बापाची लढाई आहे, ही शेतकऱ्याची लढाई आहे, म्हणजे आपल्या बापाची लढाई आहे. मी तर म्हणतो सगळ्यात तरुणांनी सुद्धा एक आलो खाली येतो आम्ही. सगळ्या शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा या सगळ्यामध्ये गावागावात मी एक सगळ्यात महत्वाचं चित्र बघितलेलं आहे. एवढा ओघ या महाराष्ट्रातून निर्माण झाला पाहिजे की या माणसांना वाटलं नाही पाहिजे आम्ही एकटे आहोत, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत असं सांगणं आपल्या महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. नक्कीच विलास सर सांगतायत तसं महाराष्ट्रातल्या ज्या काही स्वयंसेवी संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, त्यांनी या पीडित क्षेत्रामध्ये जाऊन लोकांना किटच्या माध्यमातून असेल, पशुधनाच्या माध्यमातून असेल किंवा चाऱ्याच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या माध्यमातून असून योग्य ती मदत एक सामाजिक जाणीव म्हणून, एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ती केली पाहिजे, हे आव्हान या ठिकाणी यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं आणि आमची व्यथा आणि कथा महाराष्ट्राच्या वर्षा बंगल्यावरती पोहोचवल्याबद्दल विलास सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.